आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी न्यूज 24 मी महाराष्ट्रावर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट। सुरेश टावरे यांनी मुरबाडमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून सुरेश टावरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुरेश टावरे यांनी मुरबाड तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यात श्री गोटराम पवार, श्रीमती सुमन काकू घोलप, अण्णा घोलप, कृष्णकांत तुपे, पुंडलिक चहाड, चेतनसिंह पवार, प्रकाश घोलप, नरेश मोरे, पोपटराव देशमुख, पांडुरंग शिंगोळे, खंडू मोरे आदी कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुढील कार्यक्रमाचे नियोजन केले। यावेळी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश टावरे यांनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले। भिवंडी लोकसभेचा गड आपण जिंकणार अशी खात्री पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे। न्यूज 24 मी महाराष्ट्राशी बोलताना टावरे म्हणाले की भिवंडी लोकसभेत जेवढे पण पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांची सर्वांची अशी इच्छा होती की सुरेश टावरे यांनाच तिकीट देण्यात यावे। सुरेश टावरे यांच्या उमेदवारीनंतर संपूर्ण पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्या पण चुका विद्यमान खासदार यांनी केल्या आहेत, जी कामे भिवंडी लोकसभेमध्ये झालेली नाहीत, तेच मुद्दे घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे। 2014 नंतरही मी संपूर्णपणे जनतेच्या सोबतच राहिलेलो आहे। त्यामुळे मुरबाडची जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल अशी 100% खात्री आहे। अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर घोडदौड सुरू होती, परंतु सर्वांना डावलून पक्षाने तुम्हाला तिकीट जाहीर केलेले आहे। त्याबद्दल प्रथमतः आमच्या चॅनलकडून तुमचं अभिनंदन। या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर कोणते प्रश्न घेऊन उतरणार आहात? भिवंडी लोकसभेतील सर्व आमचे जेवढे पण नेते आहेत, जेवढे पण आमचे पदाधिकारी आहेत, जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सर्वांची इच्छा होती का सुरेश टावरेंनाच तिकीट देण्यात यावं। आणि ही मागणी आमचे सन्माननीय BM संदीप साहेब सेक्रेटरी म्हणून इथे आले होते आणि त्यांच्यासमोर हा मुद्दा ठेवला होता। आणि त्यांनी हे आमच्या वरिष्ठ आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी गांधी साहेब यांच्याकडे हे मुद्दे ठेवले आणि तिकडनं माझी ही उमेदवारीची घोषणा झालेली आहे। आणि त्याच्याने पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्या दृष्टीने आता आम्ही कामाला लागलेलो आहोत। ज्या पण चुका ह्या सध्याच्या विद्यमान खासदारांनी केलेल्या आहेत आणि जे कामं ह्या भिवंडी लोकसभेमध्ये झाली नाही ते मुद्दे घेऊन आज आम्ही या निवडणुकीसाठी उतरलेलो आहोत। मुरबाड तालुक्यातील जनतेकडून तुम्हाला कशा सपोर्ट मिळणार याची वाटतं? गेल्या ज्या वेळेला मी खासदार होतो त्यावेळेलाही संपूर्ण मुरबाड विधानसभेमध्ये मी फिरत होतो, जनतेच्या संपर्कात होतो आणि माझं पद गेल्यानंतर 2014 नंतरही मी संपूर्ण जनतेच्या मध्येच राहिलेलो आहे। त्या दृष्टीने मला पूर्ण शाश्वती आहे की मुरबाड विधानसभेतून भरघोस मताने मला मतदान होईल आणि मला निवडून आणतील। न्यूज 24 मी महाराष्ट्र।